Hello students, let us start lesson number 24, The Laughing King. Scene 1. King Leonard is taking a walk in his garden. Leonard, what a bright sunny morning. How colorful my garden looks. Ah, how sweet the flowers smell. Now, who is that hurrying here? Isn't it Griselda the witch? तर आपण हा जो लेसन बघणार आहोत तर त्या लेसनमधलं पहिलं कॅरेक्टर आहे लेनर्ड आणि तो कोण आहे एक किंग आहे आणि तो गार्डनमध्ये सहज फिरतोय आणि त्याला कोण दिसतीये एक विच दिसते. विच म्हणजे आपण तिला चेटकिन म्हणतो मराठीत, ग्रिसल्डा. तर ती त्याला दिसतीये आणि अजून काय असतं त्या गार्डनमध्ये तर खूप छान फ्लावर्स असतात आणि त्यांचा खूप छान स्मेल सगळीकडे पसरलेला आहे, त्यांचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आणि त्या किंगला खूप तो आवडलेला आहे. आणि तेवढ्यात त्या किंगला कोण दिसलेला आहे तिथं ग्रिसल्डा द विच. ग्रिसल्डा इज सीन वॉकिंग इन हरीडली. ऑफ कोर्स इट इज. व्हाय दिस हेस्ट अँड हरी? ओह ओह, देअर शी स्लिप्स अँड फॉल्स इन टू हा 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 द पडल. हा हा हा, हाऊ मडी हर फेस इज, हाऊ वेट हर क्लोथ्स आर. आणि तेव्हा त्याला असं दिसलेलं आहे की ती हेस्ट अँड हरी म्हणजे ती घाईघाईत आहे आणि काय झालेलं आहे ती पडलेली आहे. स्लीप्स म्हणजे घसरलेली आहे आणि एका पडलमध्ये एका छोट्या डबक्यात पडलेली आहे. त्याच्यामुळे तिचं फेस जे आहे, चेहरा आहे ते कसं झालेलं आहे मडी म्हणजे चिखल लागलेला आहे, तिचा चेहरा खराब झालेला आहे आणि तिचे क्लोथ्स पण होते, कपडे पण होते, ते कसे झालेत वेट म्हणजे ओले झालेले आहेत. हा 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 लाफ्स लाऊडर. आणि राजा अजून ते बघून खूप मोठ्यानं हसतोय. ग्रिसल्डा स्क्रॅम्बल्स आउट ऑफ द पडल अँड कम्स लिम्पिंग टुवर्ड्स द किंग. आणि आता ग्रिसल्डा स्क्रॅम्बल्स म्हणजे हरीडली क्लाइम म्हणजे ती पडल्समधून उठून बाहेर येते राजाकडं. आणि कशी येते लिम्पिंग म्हणजे आता ती पडल्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नाही तर ती थोडीशी लंगडत येते. ग्रिसल्डा अँग्रीली शाउटिंग, शेम ऑन यू किंग लेनर्ड, यू लाफ ॲट माय फॉल. तर ती ग्रिसेल्डाला अजिबात आवडलेलं नाही आहे की हा किंग हसतोय म्हणून ती म्हणतीये की तू असं कसं हसू शकतोस मी पडली आहे तर. लेनर्ड हा हा, तरी लेनर्ड पडत हसतोच आहे. ग्रिसेल्डा इफ यू लाईक लाफिंग सो मच मे यू लाफ ऑल द टाईम, झुंग मुंग शुंग. आणि ग्रिसेल्डानं काय केलेलं आहे त्याला एक शाप दिलेला आहे, जादू केलेली आहे त्याच्यावर. कोणती जादू आहे की राजा आता फक्त हसतच राहणार आहे ऑल द टाइम, सदा. लेनर्ड हा हा, आणि खरंच राजा आता नुसता हसतोच आहे. विच ग्रिसल्डा सिट्स अंडर अ ट्री फ्राउनिंग ॲट द लाफिंग किंग अँड वायपिंग ऑफ द मड फ्रॉम हर बॉडी. फ्राउनिंग म्हणजे काय डिसअप्रुव्हल म्हणजे आपण आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर आपल्या चेहऱ्यावरून पण ते दिसते की आपण त्या फेशियल एक्सप्रेशन्स असतात. तर तसं ती ग्रिसल्डा बसलेली आहे. लेट अस सी पेज नंबर 56. सीन 2 द पॅलेस. आता आपण सीन 2 बघणार आहे आणि तो कुठं घडलेला आहे राजमहालामध्ये, पॅलेस. द किंग एंटर्स स्टील लाफिंग. द क्वीन who has been looking for the king comes to him with a plate full of cakes. आणि आता त्या ग्रिसल्डाच्या जादूमुळे तो किंग फक्त काय करत आहे हसतच आहे. आणि आता तो पॅलेसमध्ये आलेला आहे आणि तिथं कोण असते क्वीन. क्वीन सेड हँडलिंग हिम द प्लेट, वोंट यू टेस्ट दिस स्पेशल केक्स आय बेक फॉर यू. बाय द वे व्हाय आर यू लाफिंग, व्हॉट इज द फनी डिअर, वोंट यू टेल मी. आणि तो आता खूप हसतोय तर क्वीनला असं वाटते की काय झालंय म्हणून ती त्या किंगला विचारते की तू का हसतोयस असं आणि तुम्हाला सांगणार आहेस का काय झालेलं आहे ते. आणि तिनं त्याच्यासाठी काय केलेलं आहे केक बनवलेले आहेत. लेनर्ड हा हा, तरी लेनर्ड फक्त काय करत आहे हसतच आहे. क्वीन सेड गेटिंग अनॉइड, स्टॉप लाफिंग डिअर, यू विल ड्रॉप द प्लेट, यू वोंट स्टॉप. आणि क्वीन आता काय म्हणतीये अनॉइड म्हणजे आता तिला थोडासा राग आलेला आहे आणि ती राजाला म्हणतीये की तू असंच जर हसत बसला तर तू तुझ्या हातातली प्लेट खाली पाडशील. द प्लेट फॉल्स फ्रॉम द किंग्स हँड. आणि ती प्लेट खाली पडलेली आहे. ओह नो, यू हॅव ब्रोकन वन ऑफ माय बेस्ट प्लेट्स अँड ड्रॉप्ड माय स्पेशल केक्स, बू हू हू. आता इथं ती रडतीये. का रडतीये
तर राजानं ती जी प्लेट असते तिनं दिलेली ती पाडलेली असते आणि ती कशी असते, बेस्ट प्लेट, म्हणजे तिला खूप आवडणारी प्लेट असते आणि त्याच्यातले केक पण खाली पडलेले असतात. लेनर्ड हा हा हा, तरी लेनर्ड हसतच आहे. प्रिन्सेस सिंथिया कम्स अँड सीज हर फादर लाफ अँड हर मदर क्राय. आणि त्या प्रिन्सेस सिंथियाला काय दिसतंय की तिचे पप्पा हसतायत आणि आई रडत आहे. सिंथिया, फादर, वी कॅन हिअर युअर लाफ ऑल ओव्हर द पॅलेस, बट व्हाय आर यू लाफिंग अँड दॅट टू व्हेन मदर्स क्राईंग ओव्हर हर ब्रोकन प्लेट. मग सिंथिया तिच्या पप्पांना विचारतीये की अख्ख्या महालामध्ये तुमचं हसणं आम्हाला ऐकायला येतंय आणि तुम्हाला काय झालं एवढं हसायला, ते सुद्धा आपली आई इथं रडतीये. लेनर्ड अनएबल टू कंट्रोल हिमसेल्फ हा हा हो हो. त्याच्या लेनर्ड कंट्रोलच करू शकत नाहीये त्याचं हसणं. सिंथिया सेड, कॉन्सोलिंग हर मदर, नेवर माइंड मम्मा, आय विल पिक अप द ब्रोकन पीसेस अँड ट्राय टू मेंड द प्लेट, स्टार्ट्स कलेक्टिंग द पीसेस, ओह आय हॅव कट माय फिंगर. आणि आता सिंथिया तिच्या मदरला शांत करते, ती रडतीये मदर म्हणून तिची आई, आणि ती काय म्हणते की तू रडू नकोस, तुझी ही जी ब्रोकन डिश आहे ती मी काय करते, मेंड करते, म्हणजे मी दुरुस्त करते, म्हणजेच काय करते ती ती पेस्ट करणारे, ती चिकटवणारे डिश. आणि तसं ते चिकटवताना, ते गोळा करताना अगोदर डिश काय झालेलं आहे, तिच्या हाताला बोटाला लागलेला आहे. लेनर सेड, लाफिंग लाऊडर हा 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 हो हो. लेनर फक्त हसतोच आहे. सिंथिया सेड, स्टेरिंग ॲट हर फादर अँग्रीली, फादर हाऊ कॅन यू लाफ इवन व्हेन आय हॅव कट माय फिंगर, बू हू हू. आता इथं सिंथिया रडतीये का, तर तिच्या बोटाला ती ब्रोकन डिश लागलेली आहे. लेनर्ड सेड, हो हो हो, आय शुड स्टॉप लाफिंग ही ही, बट आय कॅनॉट हा हा हा, लेट मी गो अँड कन्सल्ट माय काउन्सिल ऑफ वाईज मेन, हो हो हा हा, दे विल नो व्हॉट टू डू. त्याच्यावर आता लेनर्ड काय म्हणतोय की खरंच मला पण हसायचं नाहीये, पण मी कंट्रोलच करू शकत नाही. आणि आता म्हणून तो कुठं जाणार आहे, काउन्सिल ऑफ वाईज मेन. जसं आपण म्हणतो की राजाच्या दरबारात त्याचं मंत्रिमंडळ असतं की त्याला सल्ले देतं, त्यांच्याकडे तो जाणार आहे. नाव लेट अस सी पेज नंबर 56. सीन 3. The wise men are holding a meeting with the ruler of the neighboring kingdom, King Ferdinand. The king enters the chamber followed by the attendants. आणि आता हा जो सीन 3 आहे तो कुठं घडतोय, तर राजा जिथे बसतो, राजाचा दरबार तिथं बसतो तिथे. आणि आता तिथं कोण आलेला आहे की रूलर, त्या शेजारच्या राज्याचा राजा किंग फर्दिनंद. आणि आता तिथं हा किंग लिनर्ड गेलेला आहे. वाईज मेन सेड, युअर मॅजेस्टी, किंग फर्दिनंद हॅज कम विथ अ कंप्लेंट दॅट थाईज फ्रॉम आवर किंगडम हॅव स्टोलन फ्रुट्स फ्रॉम हिज ऑर्चर्ड. ऑर्चर्ड म्हणजे काय, अ लँड प्लांटेड विथ फ्रूट ट्रीज, म्हणजे जिथं फळांच्या बागा असतात त्याला काय म्हणतात, ऑर्चर्ड. आणि तो किंग जो असतो तो का आलेला असतो की त्याची एक कंप्लेंट असते की या राजाच्या राज्यातले जे चोर आहेत, थाईज आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या ज्या ऑर्चर्ड्स आहेत त्या ऑर्चर्ड्समधून फ्रूट चोरलेले आहेत. लेनर्ड सेड, हेल्पलेसली होल्डिंग हिज साइड्स अँड रोअरिंग विथ लाफ्टर हा हा हो हो. लेनर्ड इज जस्ट लाफिंग. Ferdinand said in anger, how dare you laugh at my complaint? I will not put up with this sort of insult. I will soon be back with my army. आणि फर्दिनांडला पण खूप राग येतोय. तो म्हणतोय की तू कसं काय हसू शकतोस राजा, मी जी कंप्लेंट घेऊन आलेला आहे त्याच्यावरती, आणि पुटअप विथ म्हणजे मी सहन नाही करू शकत की तू माझा इन्सल्ट केलेला आहेस. आणि आता त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मी माझं सैन्य आर्मी घेऊन येणार आहे, म्हणजेच काय करणार आहे, तो आता युद्ध करायला येणार आहे. लेनर्ड सेड, हा हा, डोंट गो माय फ्रेंड, हो हो. टर्निंग टू हिज वाईज मेन, स्टॉप हिम वाईज मेन, हा हा, स्टॉप किंग फर्दिनांड. त्याच्यावर लेनर्ड काय म्हणतोय की अरे असं नको करू, असं करू नकोस, कुणीतरी सांगा त्याला. पण तो हे सगळं कसं बोलतोय, हसतोच आहे तो ते बोलताना. लेनर्ड सेड, हा हा, सॉरी, आय कांट हेल्प लाफिंग, हा हा, ड्यू टू विच ग्रिसेल्डाज मॅजिक, हा हा. आणि आता तो लेनर्ड सांगतोय त्याच्या वाईजमॅनला, त्याच्या मंत्रिमंडळाला की त्या फर्दिनांडला थांबवा. तर वाईजमॅन काय म्हटलेले आहेत, पण तुम्ही का हसताय, खरंच हा एवढा सिरियस मॅटर आणि तुम्ही का हसताय. त्याच्यावर लेनर्ड काय म्हणतोय की हे कशामुळे होतंय सगळं, बिकॉज ऑफ ग्रिसेल्डाज मॅजिक.
Wise men said, "The witch's magic. Well, let us all go to witch Griselda and request her to help the king." आणि आता वाईज मॅन कोणाकडे चालले? त्या विचकडे. लेट अस सी पेज नंबर 57. सीन 4 द पॅलेस गार्डन. आणि आता सगळे कुठे आले आहेत? त्या पॅलेसच्या गार्डनमध्ये. द किंग एंटर्स विथ हिज वाईज मेन. दे सी द विच स्टील सिटिंग देअर विथ अ फ्राउन ऑन हर फेस. आता अजून सुद्धा ती विच कशी आहे? खूप तिला राग आलेला आहे राजाचा आणि ती तिथं बसलेली आहे. वाईज मॅन सेड, "ओ विच ग्रिसेल्डा, आवर डिअर किंग इज सिक ऑफ लाफिंग. प्लीज फ्री हिम फ्रॉम द स्पेल." सिक ऑफ लाफिंग म्हणजे काय? आता तो राजा कंटाळलेला आहे हसण्याला, त्याच्यामुळे खूप त्याचं नुकसान झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. तर तू तुझी जी स्पेल आहे, जादू आहे, त्याच्यातून त्याला सोडव. ग्रिसेल्डा सेड, "नो नो नो, व्हाय डिड ही लाफ ॲट मी व्हेन आय फेल इन टू द पडल." मग ग्रिसेल्डा काय म्हणते? नाही, तो माझ्यावर का हसला होता मी पडलमध्ये पडल्यावर? वाईज मेन सेड, "डू फॉरगिव्ह हिम प्लीज." वाईज मेन पण काय म्हणतात की प्लीज त्याला फॉरगिव्ह म्हणजे काय? क्षमा करा. लेनर्ड सेड, ट्राईंग टू कंट्रोल हिज लाफ्टर, "आय एम सॉरी विच ग्रिसेल्डा, हा हा हा." ग्रिसेल्डा लगेच काय म्हणत नाहीये की मी राजावरची जादू केली आहे, ती मी त्याच्यातून त्याला सोडवणार आहे. तर ती म्हणते अगोदर की तो माझ्यावर का हसला होता? लेनर्ड सेड, ट्राईंग टू कंट्रोल हिज लाफ्टर, "आय एम सॉरी विच ग्रिसेल्डा, हा हा हा. आय हर्ट युअर फिलिंग्स वेन आय लाफ्ड ॲट यू व्हेन यू फेल इन टू द पडल. But because of your spell, I hurt my wife's feelings and then my daughters and my friends by laughing at their misfortunes. Ha ha. I promise you, I will never laugh at others. Ha ha." त्याच्यावर लेनर्ड काय म्हणतोय तिला की तो तिची क्षमा मागतोय आणि म्हणतोय की तुझ्या या जादूमुळे काय काय झालेलं आहे की मिसफॉर्च्युन्स म्हणजे नुकसान झालेलं आहे, की त्यानं त्याच्या बायकोचं, परत मुलीचं आणि त्याच्या मित्राचं पण मन दुखावलेलं आहे. आणि आता तो प्रॉमिस करतोय तिला की तो पुन्हा कुणावरही हसणार नाहीये. ग्रिसेल्डा सेड, "सिन्स यू आर सॉरी अबाउट युअर बिहेवियर, आय विल गिव्ह यू वन चान्स. बट इफ यू एव्हर लाफ ॲट एनीवन्स ट्रबल्स." किंग लेनर्ड त्याच्या ग्रिसेल्डा म्हणते, बरं ठीक आहे, तुला जर आता तुझी चूक समजलेली आहे तर मी तुला अजून एक चान्स देते. पण जर तू परत कोणाच्या ट्रबल्सवर म्हणजे जर कोणी अडचणीत आहे तर तू त्याच्यावर हसलास तर? लेनर्ड सेड, "नेव्हर नेव्हर अगेन." हो हो. त्याच्यावर लेनर्ड काय म्हणतो? नाही नाही नाही, मी असं परत कधी करणार नाहीये. ग्रिसेल्डा सेड, "शुंग मुंग झुंग, बॅक टू युअर नॉर्मल सेल्फ." किंग लेनर्ड त्याच्यावर आता ग्रिसेल्डानं जादू केलेली आहे त्याच्यावर, आणि आपण म्हणतो की जादू करताना मंत्र म्हणतात, तसं हा शुंग मुंग म्हणजे झुंग आहे. आणि त्या ग्रिसेल्डानं असं म्हटल्यावर काय झालेलं आहे? किंग परत पहिल्यासारखा झालेला आहे, म्हणजे आता तो कंटिन्यूस हसत नाहीये. लेनर्ड सेड, "At last I have stopped laughing. What a relief. Thank you very much, Witch Griselda. Thank you. Now I will write a letter of apology to King Ferdinand. I will get a set of new plates for my queen. Bring my daughter Cynthia. I will stick a plaster on her poor finger. But first, let me present a new dress to dear old Witch Griselda." आणि आता लेनर्ड काय करणार आहे की त्यांना हसणं थांबवलेलं आहे, तर तो म्हणतोय खरंच किती छान वाटते, आता मी फक्त हसतच होतो पण आता ते हसणं थांबलेलं आहे. आणि आता तो काय करणार आहे की किंग फर्दिनांडला एक ॲपॉलॉजी लेटर लिहिणार आहे, म्हणजे की त्याची तो क्षमा मागणार आहे. त्या लेटरमधून तो त्याला सॉरी म्हणणार आहे. आणि त्यानं जे त्याच्या बायकोचं क्वीनच्या डिश ज्या फेवरेट होत्या त्यातली एक डिश त्यानं जी तोडलेली होती, त्याच्या हातून तुटलेली होती, तर तो तिला नवीन सेट देणार आहे. आणि तो सिंथियाला काय करणार आहे? आपण जसं आपल्याला कट झाल्यावर बँडेज बांधतो, त्याला मलमपट्टी करतो, तसं तसं तो करणार आहे. आणि पहिल्यांदा तो काय करणार आहे सगळं करायच्या अगोदर? त्या विचचा ड्रेस जो पडलमध्ये पडल्यामुळे खराब झाला होता, तर तो बदलणार आहे. म्हणजेच काय? तो तिला नवीन ड्रेस घेऊन देणार आहे. ऑल सेड, 3 चीअर्स फॉर द किंग. आणि अशा रीतीने आपला हा लेसन संपलेला आहे. तर सगळे काय म्हणतात? ऑल सेड 3 चीअर्स फॉर द किंग. आता सगळ्यांनी राजाचा आपण म्हणतो की राजाच्या जयघोष किंवा राजाचं कौतुक केलेलं आहे. लेट अस सी द एक्सरसाइज. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. हे क्वेश्चन्स तुम्ही ओरली सांगायचे, तरी पण मी त्याचे आन्सर्स दिलेले आहेत की जे तुम्ही पाठ करू शकता. आणि हे जे ओरली आन्सर्स द्यायचे तर मी ते मुद्दामून शॉर्टमध्ये दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील.
नंतर क्वेश्चन 2 आहे, यूज द फॉलोइंग इन द सेंटेन्सेस गिवन बिलो. तर इथं काही वर्ड्स दिलेले आहेत. स्क्रॅम्बल म्हणजे मी जसं सांगितलं होतं की आपण एक खाली पडलोय आणि उठतोय आपण तिथून, किंवा खालून वरती चढतोय. आणि फ्राउन म्हणजे फेशियल एक्सप्रेशन ऑफ डिसअप्रुव्हल, की आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही आहे तर ते आपल्या चेहऱ्यावरून दिसतं. लुकिंग फॉर म्हणजे फाइंड, आपण शोधतोय काहीतरी. आणि पुट अप विथ म्हणजे सहन करणं. तर इथे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तिथं आपल्याला ते योग्य जागी वापरायचे आहे. अँड हिअर आर द आन्सर्स. So in this way we have finished the lesson and its exercise 2. Thank you.